नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्रहो, गुजरातचा निकाल लागून गेलाय आणि गुजरातच्या निकालानंतर याचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विश्लेषण चालू आहे. गुजरातच्या निकालासोबत हिमाचल आणि दिल्लीच्या निकालांचा उल्लेख करत मोदींची पिछेहाट कशी होतीये हेही जोरदार पद्धतीनं सांगितलं जात आहे. मला तुमचं लक्ष जरा वेगळ्याच विषयावरती वळवायचं आहे. म्हणजे गुजरातच्या निकालानंतर पहिल्याच दिवशी मी एक प्रतिक्रिया दिली होती की गुजरातच्या संपूर्ण विधानसभेमध्ये या वेळेला फक्त एकच मुस्लिम नगरसेवक निवडून आला, माफ करा, आमदार निवडून आला आहे. एकच आमदार. बाकी सगळी आमदार ही हिंदू आहेत. एकच मुसलमान आमदार तिथून निवडून आला आहे. हे एक वेगळं गणित आहे. आणि त्यासोबत गुजरात मधल्या मुस्लिम बहुल भागातली स्थिती काय आहे हे देखील तपासून बघण्याची गरज आहे. संपूर्ण गुजरात राज्यामध्ये जवळपास 10%, 9 पॉइंट काही होतं, जवळपास 10% इतकी मुस्लिमांची संख्या आहे. असं असलं तरीही 10 विधानसभा मतदारसंघामध्ये मुसलमानांची संख्या लक्षणीय आहे. म्हणजे तिथल्या एकूण मुस्लिम मतदारांची संख्या आपण बघितली, टक्केवारी आपण बघितली, तर लक्षात असं येतं की त्या 10 मतदारसंघात मुस्लिमच उमेदवार निवडून यायला हवा. जरा एक एक मतदारसंघावर आपण नजर फिरून बघूया की कोणत्या मतदारसंघामध्ये किती संख्या आहे. जमालपूर खडिया हा मतदारसंघ आहे जिथे 61% मुसलमान आहेत. दाणीलिमडा 48%, दर्यापूर 46%, वागरा 44%, भरूच 38%, वेजलपूर 35%, भुज 35%, जंबूसर 31%, बापूनगर 28%, लिंबायत 26%. ही 10 विधानसभा मतदारसंघ अशी आहेत जिथे मुस्लिम पॉप्युलेशन निर्णायक आहे. म्हणजे कोण निवडून येईल याचा विचार करता येऊ शकतो. 2012, 17, 22 या 3 निवडणुकांचा विचार जर आपण केला तर याच्यामध्ये मॅक्झिमम काँग्रेस 5 या संख्येपर्यंत पोहोचलेली आहे आणि ते 5 मतदारसंघामध्येच हा विजय काँग्रेसला मिळवता आलेला आहे 2017 मध्ये. पण 2022ला मात्र एकच जो आपण सांगितला होता मतदारसंघ मागच्या वेळेला, तो म्हणजे खाडिया मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये एकच आमदार निवडून आलेला आहे, तोही काँग्रेसचा. बाकी तुमच्या लक्षात असं येईल की 2012 मध्ये 2 आमदार काँग्रेसचे निवडून आलेले होते. 2017 मध्ये 5 आणि 2022 मध्ये केवळ 1 काँग्रेसचा निवडून आलेला आहे, तोही जमालपूर खडिया मतदारसंघामध्ये. या आता भाजपनं जे काँग्रेसकडून मतदारसंघ जिंकलेले आहेत 2022 साली, तिथल्या पॉप्युलेशन आणि तिथल्या लोकांची संख्याही बघणं आवश्यक आहे. दाणीलिमडा 48% मुस्लिम असतानाही भाजपनं आता ते जिंकलेलं आहे. दर्यापूर 46% असतानाही मुसलमानांची संख्या भाजपनं जिंकलेली आहे. जंबूसरमध्ये 31% संख्या आहे, तीही जागा भाजपनं जिंकलेली आहे. आणि बापूनगरमध्ये 28% आहे, ज्या सगळ्याच्या सगळ्या जागा 2017 साली काँग्रेसनं जिंकलेल्या होत्या. जे चित्र निर्माण केलं जात आहे ना की मोदी मुसलमान विरोध आणि मोदी मुसलमानांचा विरोधकच आहे, मुसलमानांच्या मनामध्ये मोदींच्या विषयी तीव्र संताप आहे. जरा या मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या हिंदू उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या तपासून बघा. तुमच्या समोर सगळंच्या सगळं चित्र आपोआप स्पष्ट होईल. आपोआप स्पष्ट होईल. तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही अन्य मतदारसंघात मिळाल्याप्रमाणे 50% वरची आहेत. म्हणजे जर आपण दाणीलिमडा या एका विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर 48% मुस्लिम पॉप्युलेशन जिथे आहे तिथे भाजपच्या उमेदवाराला 52% मतं मिळाली आहेत. म्हणजे मुस्लिम समाजामधली देखील मतं या उमेदवाराला मिळालेली आहेत. गुजरातमधल्या 10 निवडणुकांचा विचार केला तर लक्षात येणारी गोष्ट साधी सोपी सरळ आहे की मोदींच्या सोबत आता मुसलमान सुद्धा जात आहे. भलेही याला अनेक विचारवंत अपरिहार्यता म्हणतील, याला म्हणतील की जाणं भाग आहे, डर का माहौल, दहशत का माहौल, ही असली शब्द वापरली जातील. पण तुम्ही कोणतंही माहौल म्हणा, तिथे भाजपला सर्व धर्माची मान्यता मिळते आहे. हे खास करून तेव्हा
जेव्हा 7व्या वेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येते आहे. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी किंवा एखाद्या धर्माचा सातत्यानं होत असलेला विरोध असा विचार जर आपण केला तर तो गुजरातमध्ये दिसत नाहीये. एकूण 10% पैकी मॅक्झिमम मुस्लिम पॉप्युलेशन ही 10 विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त एकत्र आलेली आहे आणि तिथल्या 10 पैकी 9 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला हिंदू उमेदवाराच्या सहित यश मिळतं आहे. हेच मुसलमानांचा भाजपबद्दलचा रोष राग कमी होतोय हे दाखवणार आहे. पण यात आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण जे गुजरातवर सातत्यानं बोलत असतो, गुजरात हे व्यापारी राज्य आहे. तिथे धार्मिक उन्माद नसतो तर व्यापारातला फायदा नफा नुकसान बघितलं जातं. तसं महाराष्ट्र यात एक मूलभूत फरक आहे की महाराष्ट्र या वेगवेगळ्या अस्मिता जपणारं राज्य आहे. म्हणजे महाराष्ट्राची जडणघडण तशी केली आहे. व्यवहारातला फायदा जोपासण्यापेक्षा अस्मितेचाच विचार करण्याची जडणघडण कदाचित महाराष्ट्राची असावी. म्हणूनच महाराष्ट्राचं मतदान हे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विखुरलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर असं पटकन सांगितलं की अमुक एक धर्म कोणाकडे असतो तर अमक्याकडे असतो, अमुक याची वोट बँक कोणाकडे आहे अमक्याकडे असते, हे आपल्या लक्षात येतं. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी जाती आणि धर्माच्या मध्ये विखुरलेली वोट बँक ही जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत असा व्यापाराचा उत्कर्ष साधता येत नाही. आपण फरक फक्त इतका आहे की तिथे व्यापारी राजकारण करतात, इथे राजकारणात व्यापार चालत असतो. हाच फरक जर आपण पुसून टाकू शकलो तर महाराष्ट्राचाही व्यवहारात उत्कर्ष व्हायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.